नमस्कार, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी बाजारात मिळतं त्याच चवीचं मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। तर हे मँगो आईस्क्रीम बनवताना आपण बिलकुल गॅसचा वापर केला नाही आहे, तसेच फक्त 4 पदार्थ वापरून अगदी बाजारात मिळतं त्याच चवीचं आपण आईस्क्रीम बनवलं आहे। तर इसेन्स किंवा आपण फूड कलर या ठिकाणी वापरलेला नाही आहे। तर चला तर मग याची झटपट होणारी रेसिपी बघून घेऊयात। तर मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप थंडगार असं व्हिपिंग क्रीम घ्यायचं आहे। हे क्रीम आपल्याला फेटून घ्यायचं आहे। थोडंसं असं फ्लफी झाल्यासारखं दिसलं की मग आपण यामध्ये साखर टाकणार आहोत। तर हे व्हिपिंग क्रीम थोडंसं चवीला गोड असतं, त्यामुळे मी या ठिकाणी 2 मोठे चमचे इतकी साखर वापरलेली आहे। त्याचबरोबर यात आपण मिल्क पावडर नंतर हापूस आंब्याचा वापर केला आहे, त्यामुळे यामध्ये पुरेशी होते 2 मोठे चमचे इतकी साखर। आता आपण हे अगदी स्ट्रिप्स येतोपर्यंत फेटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे क्रीम इथे फेटलं गेलेलं आहे। सुरुवातीला मी लो स्पीडवर हे फेटलं होतं, नंतर साखर टाकल्यानंतर हाय स्पीडवर मी याला फेटून घेतलेलं आहे। साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये आपलं हे क्रीम छान फेटून रेडी आहे। यामध्ये आता अर्धा कप कच्चं फुल फॅट दूध टाकायचं आहे, म्हणजेच म्हशीच्या दुधाचा वापर करायचा आहे। यामध्ये पाव कप आपल्याला मिल्क पावडर आणि 2 हापूस आंब्यांचा रस मी यामध्ये टाकलेला आहे। आता आपल्याला ह्याला एकदा पुन्हा बीटरने काही सेकंदासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही रंग बघू शकता किती छान नॅचरल रंग आलेला आहे। जर तुम्हाला यापेक्षा जास्त रंग हवा असेल तर तुम्ही यामध्ये एखादा थेंब येलो फूड कलरचा टाकू शकतात। तर हे बघा मस्त बीटरने मी याला फेटून घेतलेलं आहे। आता एकदा स्पॅच्युलाच्या साहाय्याने हलक्या हाताने पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे एका डब्यामध्ये भरून घेणार आहोत। ज्या डब्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम सेट करायचं आहे त्यामध्ये हे सर्व सेट केलेलं आईस्क्रीम आपण टाकून घेणार आहोत। आता आपण याला एकसारखं स्पॅच्युलाने करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि वरतून सजावटीला मी थोडेसे आंब्याचे छोटे तुकडे करून घेतले, तुम्ही बघू शकता ते आपण सजावटीला टाकून घेऊयात। खूप छान दिसतं असं दिसायलाही आणि मध्ये मध्ये आईस्क्रीम खाताना असे आंब्याचे चंक्स आले की अजूनच छान लागतं। आता डीप फ्रीजरमध्ये मी 8 तासासाठी हे ठेवलं होतं। 8 तासानंतर मी हे डीप फ्रीजरमधून काढलेलं आहे। आपण बघूयात मस्त सेट झालेलं आहे, बिलकुल बर्फ तयार होत नाही यावर। तर आता ज्याच्याने आपल्याला आईस्क्रीम काढायचं आहे त्या स्क्यूबरला थोडंसं कोमट पाण्यामध्ये एकदा असं डीप करून घ्यायचं, म्हणजे आईस्क्रीम अगदी इझिली यामधून निघून येतं। हे बघा अगदी बाजारात मिळतं त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकताय आणि चवीलाही आपला आईस्क्रीम इथे रेडी झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मँगो आईस्क्रीम या सीझनमध्ये करून बघा। तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।